माफले संघाची धावसंख्या उडून झालेली ती 3 धावा. यानंतरचा सामना आपण पाहणार होता दुर्गा स्पोर्ट्स रामवाडी विरुद्ध श्रावणी 11 पिलंजे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. पिलंजे विपक्षी रामवाडी या दोन संघामध्ये. राकेश सामना करेल फलंदाज अरमान. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय इन मेन 3. पहिले षटक मार्गस्थ असताना अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन, आयडियल क्रिकेट कंडिशन आणि सकाळपासून नक्कीच प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. जबरदस्त चषक का शेलार आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा, नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राकेश लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना यावेळी मात्र दिशाहीन चेंडू, पंचांचा वाईटचा शर्यत होय. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावने संघाची धावसंख्या घडून जुळली ती 4 धावा. धावा कशा येऊ होता, धावा येणं खूप महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये बॅटने जरी धावा येत नसल्या तरी अवांतरच्या रूपाने धावा येतात त्या फलंदाजी करणाऱ्या स्टार 11 माफुले या संघाला. राकेश कामोरे नदीचे जर टोक आहे त्या टोकाकडून गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अरमान. डावखोरी शैलीचा युवा टॅलेंटेड शैलीदार फलंदाज. यावेळी शपल घसरून खेळण्याचा प्रयत्न एका जोरदार आपली तिथे पाहायला मिळतंय. एक लेग बॅचरपणे धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 1 निवडून ते 5. कौतुक करायला लागेल गोलंदाज राकेश याचं, ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी करतोय. डावखोरी शैलीचा गोलंदाज आहे आणि फलंदाजांना मुभा देत नाही मोठे फटके खेळण्याचे. शांत क्रिकेट एकंदरीत पाहायला मिळते. शांत सुरुवात ही स्टार 11 माफुले संघाकडून आपण पाहतोय. मागील 2 सामन्यामध्ये 2 फलंदाजांनी अतिशय विस्फोटक फलंदाजी केली होती, मात्र यावेळी त्याच्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाही. राकेश यावेळी सामना करेल फलंदाज गुड्डू. यावेळी मात्र क्लीन बॉलला खराब शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय. फलंदाजाने इष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या इष्ट्या वाकवल्या. यू मिस
फलंदाजी पाहायला मिळाली होती. चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन आफिली तिथे आपल्याला पाहायला मिळत होतं. पाचीचं मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्टनच्या बाहेर होता. फलंदाज बाद होतोय. तालमेल आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अशा प्रकारे आपण पाहतोय फलंदाज सलामीला अरमानाची खेळी संपुष्टात येते. सजवायचा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपला नेक्स्ट बॅट्समन लगेच तयारीत ठेवायचा आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणखीन एक सूचना असेल, आपण फलंदाज बाद झाल्यानंतर जागेवरच राहून उभे राहून सेलिब्रेशन करायचं आहे. जमा व्हायचं नाही, टीम मिटिंग करायची नाही. यश गोलंदाजी मार्कवर सामना करेला फलंदाज आपण पाहतो यासिर, नवीन फलंदाज तैफर येतोय. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय उत्कृष्ट चेंडू, फिल्डर लाईन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे, पूर्णपणे जखडून ठेवलेल्या फलंदाजांना. कृपया जे सीमारेषे लगत अर्थात जी भिंत आहे त्या भिंतीच्या पायथ्याशी जे क्रीडा रसिक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिथून निघायचं आहे. अटपट्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. जी साईड स्क्रीन आपण पाहतोय एस्ट्रेक्शनच्या मागे काला पडदा, त्या पडद्याच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या तिन्ही प्रेक्षकांना विनंती असेल की आपण तिथून बाजूला निघायचं आहे. हट्टी प्रेक्षक आहेत, नाही हटणार. यावेळी मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला टोललेला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 11 धावा. तर अशा प्रकारे 2 षटकांची ते समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्टार इलेव्हन महापुली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. लगेच खेळ सुरू करायचा आहे कारण वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं. 11 धावा धावपलकावर पाहायला मिळतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 या आकड्याचा एक आगळा वेगळा इतिहास आहे मित्रांनो, ऐकायला मिळेल तो. कारण 11 नोव्हेंबर 2011 अर्थात 11-11-11 या दिवशी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघामध्ये जो सामना सुरू होता त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दुपारी बरोबर 11 वाजून 11 मिनिटांनी 11 षटकामध्ये बरोबर 111 धावांची आवश्यकता होती. धावसंख्येमध्ये 11, हेच 11चा इतिहास आम्ही सांगतोय, आपल्याला समजायला पाहिजे की धावसंख्या 11 झाली असेल. तुलसीराम वारगडे साहेब आणि गजानन भोईर साहेब दोघांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्यासमोर नवनाथ भोईर साहेबांना विनंती असेल की आपणही व्यासपीठावर यायचं आहे. तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र फ्लायटेड डिलिव्हरी, दिशा फरकडली जाते, पंचांचं वाईटचा इशारा होतो आणि हा चेंडू मात्र गोलंदाज अक्षयाला पुन्हा टाकावं लागेल. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ते 12. श्रावणी 11 पिलंजे संघाचा संघ नायक आणि दुर्गा स्पोर्ट्सचा रामवाडी संघाचा संघ नायक नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर सामना करायला फलंदाज यासिर. यावेळी पुन्हा एकदा दिशा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. स्वेअर गोलंदाजी आपण पाहतोय, 2 चेंडू हे स्वेअर हाताळलेले आहेत गोलंदाज अक्षय यांनी. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय पारविल विपक्ष महापुल या 2 संघांमध्ये, यानंतर सामना रामवाडी विपक्ष फिलंजे या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. अक्षय रिव्हर इन कडून वलताना राईट आर्म द विकेट. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर हुसली घेतोय, अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. खेळपट्टी आपण पाहतो सकाळपासून काही चेंडू पडल्यानंतर उसळे घेतात आणि काही चेंडू पडल्यानंतर खाली राहतात. 2 रंग नक्कीच या खेळपट्टीवर पाहायला मिळतात आणि गोलंदाजांना ही सहकार्य करते ही खेळपट्टी. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अक्षय शेवटचे षटक बदलतोय, सामना करेला फलंदाज यासिर.
चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि बाउन्सचा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी स्विंग अँड मिस उत्कृष्ट गोलंदाजी आपण युवा गोलंदाज अक्षयाच्या माध्यमातून दोन चेंडू स्वेर चेंडू हाताळल्यानंतर दोन निर्धाव चेंडू हाताळतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. पाहतोय धावफलकावर 13 धावा. अक्षय सामना करेल फलंदाज याशीर. यायला मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न दोन दोन षटरक्षक चेंडूवर झेपावला होते. मात्र पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. मोर मोठी षटकाराची अप्रतिम फटका आपण पाहतोय यासिर याच्या बॅटमधून. चेंडूने तब्बल 10 धावा कुठून काढलेले आहेत. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतो यासिरा जो मागच्या सामन्यामध्ये बरसला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून चेंडू येतोय डीबॅकच्या कव्हरेजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 2 ने वाढते. स्टार 11 मापोली संघाची धावसंख्या 2 ने वाढून झालेली ते 25 धावा. आझम पटेल मापोली यांच्याकडून स्टार 11 मापोली संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. अक्षय शेवटचं षटक हाताळतोय तर संदीप भोईर यांच्याकडून पारेवली संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यायला चेंडूला भिरकून दिलेला आहे मिडकट क्षेत्रामध्ये चेंडू जाते सीमा पार अगदी समांतर षटकार. पुढच्या फेरीतल्या सामन्याचं नाणेफेक करून घेऊया. तर पाहुण्याच्या हातात हा सिक्का आहे. एकीकडे अमिश येलारकर आणि JB स्पोर्ट. तर कोण मागणार? 3 षटकाचा सामना आहे. सेलारकर मागणी होती पण येतोय JB स्पोर्ट. पाहुण्यांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण रामवाडी. मला वाटते की लागोपाठ हा दुसरा नाणेफेक आहे आपण जिंकलेला आहे. तिसऱ्या फेरीतली अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे आणि दिवसामध्ये कामगिरी कशी झाली याला महत्त्व नाही. पण नवीन सामना आहे काय कामगिरी करणार हे पाहायचं आहे. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. अशा स्थितीमध्ये सूर्य मावळत चाललेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण काही खास कारण नाही आहे. क्षेत्ररक्षण केल्यानंतर चेसिंगसाठी आपल्याला स्कोर माहीत पडतो. त्यामुळे ऑल दी बेस्ट तुझ्या संघाला आणि जिथं तुम्हाला पण शुभेच्छा.
तर वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज होईल सुभाष धुमाल सर आणि मी स्वतः सुनील पवार. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. तर आव्हान येते 32 धावांचा आणि 32 या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज आहेत म्हणजे सगळे समोरच्या सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल सर. तर आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र पाहतोय आपण 18 चेंडूमध्ये ज्या प्रकारे या सामन्यात महापोलीस संघाच्या माध्यमातून साजेशी हवं तशी फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. तर लक्ष जो उभं केलेलं आहे इथं मात्र 32 धावाचं आव्हान असेल. तर पुढच्या सामन्याचं नाणेफेक रामोडी संघाने जिंकलेलं आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल. तर इथं मात्र गोलंदाजी करण्यासाठी स्टार 11 महापोलीस संघाच्या माध्यमातून पहिले षटक हाताळतोय. फिरकीचा मारा करणारा एका चांगल्या दर्जेदार A1 क्वालिटीचा गोलंदाज रजा सज्ज होतोय. VIP डायच्या एंडकडनं समोर खेळण्यासाठी राहुल आणि नॉन स्ट्राईकला यश. ही जोडी. चला आपण वेळ कमी घ्या कारण की नंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ऑफसाईड वर जर नजर टाकली बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट पहिला चेंडू टॅप केलाय चेंडूला पॉईंट आणि गलीच्या माध्यमातून चेंडू मात्र फरार होते. आउटफील्ड खूप छान आहे म्हणजे इथं चेंडू फरार होईल इशारा काय तो पाहायचा सीमा पार हा दमदार तुफानी चौकार. सुरुवात जर आपली अप्रतिम झाली त्याचा शेवट पण गोड होते. सुरुवात अप्रतिम करतोय फलंदाज राहुल. ज्या प्रकारे उजाष्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता फक्त टॅप केले चेंडूला गॅप मधून आणि चौकार वसूल केलाय. यशपाता पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित नव्हती प्लेसमेंट ठीक नव्हती. स्कोर लेग रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत एका धावेची संधी होती. या एका धावेनी राहुल व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पोहोचतोय 5 वर आणि संघाची धावसंख्या सुद्धा बिनबाद 5 32 लक्ष स्वीकारताना पाहतोय आपण आई गावदेवी पारिवली या संघ. एका चांगली दमदार सुरुवात. जर स्टार 11 महापोलीस संघाला सामना जिंकायचा असेल तर विकेट घेणं गरजेचं राहील संघासाठी. यशपाता स्वीटचा फटका अतिशय चांगला आहे. चेंडू मात्र फरार होईल सीमा पार दमदार हा चौकार. संघ एक दमदार छान तुफानी मजबूत सुरुवात पाहतोय आपण. यशपाता परत टॅप केले चेंडूला पाहतोय आपण कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवर फक्त एक सिंगल. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 11. जी सरासरी आहे ती सरासरी पूर्ण करताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय. प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही या षटकामध्ये. स्वीटचा फटका हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जो जाळ टाकलाय त्या जाळमध्ये फसतोय. यावेळेस पाहता फलंदाज यश.
षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू राऊंड द विकेट, स्विंग केलेल्या चेंडूला उंच उंच आणि लांबी कमी, अप्रतिम झेल आणि इथे मात्र दुसरा फलंदाज फेल. संगीत आपण पाहतोय, पण या परिसरामध्ये अजून लोढा आलेला नाही आहे, कारण की काही परिसरामध्ये लोढा आलेला आहे पण इकडे नाही आहे. अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय. दरम्यान अजून एक विकेट इथे मात्र प्राप्त करतोय. दुसरा फलंदाज बाद. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 11. सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय, पण कौतुक करावं लागेल. आवेश यांचा पहिले चेंडूवर मजबूर केले मिडविकेट रिजन कडे देण्यासाठी. सफल झाला होता. अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतोय. प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाहीये आमचे दोन्ही पंच. अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज आवेशच्या माध्यमातून खेळण्यासाठी फलंदाज इथे मात्र सज्ज होतोय स्ट्राईकला. वैभव राऊंड द विकेटचा मारा, तोच क्षेत्ररक्षण कायम. यावेळेस मात्र परत एका चूक टप्प्यावरचा चेंडू. यावेळेस मात्र मजबूर केलं होतं की पुढे येऊन हा फटका खेळ आणि अप्रतिम चेंडूची हाताळणी करतोय. प्रत्येक चेंडू जर पाहिले आपण आवेशांची व्हेरिएशन पाहायला मिळालं, परिवर्तन करतोय प्रत्येक चेंडू मागं, तरच तर महान आहे. महापोलीस संघासाठी इथं मात्र स्टार 11 संघाच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी करतोय हा गोलंदाज. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत. धावफलकावर 11. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. इथून मात्र 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 21 धावेची आवश्यकता. यावेळेस मात्र जास्त स्विंग आउटस्विंग पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच हवेत बाहेर वळतोय. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या पुढे सरते ती 12. 20 धावाची आवश्यकता अजून येणार आहे. इथून मात्र 9 चेंडू आणि 20 धावा म्हणजे सामना एवढं सोपं नसणार आहे पारिवली संघासाठी. खोलो टप्प्याचा चेंडू प्रश्न विचारला गेलाय पण नकारतोय आणि अजून एका चांगल्या चेंडूची हाताळणी. काय जबरदस्त कामगिरी करतोय षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की थोडंसं बॅकफुटला जाईल स्टार 11 महापुल्या संघ, पण आवेशाने पूर्णपणे आपल्या संघाला वापशी करून दिले. 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी धावा बनवायला लागेल. इथे मात्र 20 अफलातून नेत्रदीपक सुपर सुंदर षटक हाताळताना गोलंदाज आवेश. शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ. यावेळेस काय घडलंय पाहायचंय. ह्या बोनस धावा किती मागला ठरवू शकणार येणाऱ्या काही षटकामध्ये पाहायचंय. त्या मात्र वाईट आणि त्यानंतर सीमा पार हा चौकार. अतिशय चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर परत पाहिला पण अँगल म्हणून चेंडू बाहेर निघतोय. जबरदस्त वापसी करताना निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. सामना जिंकण्यासाठी इथून अजून बनावे लागेल 15 धावा. त्यासाठी चेंडू शिल्लक आहे. जर पाहिलं आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 7 चेंडू 15 धावा. या चेंडूवर काय होईल. याच पात्र पुढे सरसावटा फटका फसतोय काय पाहायचा आणि होय फटका फसलाय. वाईडिश लॉंग ऑफ वर उभा ठेवल्या क्षेत्राच्या हातात. अजून एक फलंदाज बाद.
आणि इथून मात्र 6 चेंडूमध्ये धावा बनवायला लागेल 15. चला आपण सराव थांबवायचा आहे. 6 चेंडू 15 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी एक जबरदस्त फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र सुधीर आणि प्रणय या जोडीला पहिला चेंडू पुल करायचं होतं हवेत आहे. स्वतः बॉलर चेंडू खाली अप्रतिम अप्रतिम आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपते आणि अजून एक फलंदाज बाद. तिरही धावपलकावर जर पाहिले आपण 17 अजून 5 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. चला वेळ आम्ही वारंवार एकच सूचना करतोय त्याचं आपण पालन करायचं आहे. कारण की प्रत्येक शब्द अभावी आम्ही वेळेची आपल्याला माहिती देतोय त्याचं आपण पालन करायचं आहे. सजवतोय गोलंदाज उमर. यश पात्र आडव्याटने फटका खेळायचं होतं. प्रयत्न चांगला होता आपल्याच फॉर्च्युनर चेंडू अडवण्याचा पण असफल प्रयत्न. आणि इथं मात्र एकाच टोकावर म्हणजे ऍक्सिडेंट होणार. सनी पाहतोय अजून एक फलंदाज बाद. यावेळेस पात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू पाहिला आपण. जवळपास उजेष्ट टप्पा होता. टप्पापर्यंत 2.5 चेंडू उचलून घेतोय आणि आतमध्ये जाणारा चेंडू होता. अजून एक निर्धाव म्हणजे आता 3 चेंडू 14 असं समीकरण. एक कठीण समीकरण असेल पण इथं मात्र या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारावा लागेल. सामन्यात रंगत निर्माण करायची असेल. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण अजय. स्विच हिट पहिलेच पाहतोय आपण सरळ बॅटनी फटके येत नाहीत त्यामध्ये आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जवळपास इथं मात्र पराभवाच्या छायेकडे वळताना पाहतोय आपण आई गावदेवी स्पोर्ट पारिवल्या संघाला. कारण की कृपया आपण सामना संपला नाही. खेळाडू कक्षेच्या खाली उतरायचं नाहीये. असोसिएशनची ही टुर्नामेंट आपण पाहतोय. पारिवली संघाचा संगणक आपण सामना संपला नाही खेळाडू कक्ष सोडून जाऊ शकत नाहीये. अन्यथा आपल्याला असोसिएशनच्या माध्यमातून पॅनलाइज केल्या जाईल. नियम सर्वांसाठी समान असते मित्रांनो. क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. फुलटॉस गुन्हा फटका पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. शतषक तैनात होता. फक्त एक धाव आणि एका धावेनी इथं मात्र पराभव अटल दिसतोय. ज्या प्रकारे आई गावदेवी पारिवली संघ पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात त्यानंतर मात्र खराब चुकीची फटकी पाहायला मिळाली. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महापोलीस संघाने एक पलटवार केला. अप्रतिम देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि वर्चस्व सामन्यावर पूर्णपणे महापोलीस संघाचं. पुलचा फटका पाहतोय आपण मिडविकेट एजंटकडे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक. तर अशा प्रकारे इथं मात्र सामना जिंकलेला आहे. आता मात्र मी हार्ड लक म्हणेन पारिवली संघाला आणि बेस्ट ऑफ लक म्हणेन महापोलीस संघाला. ज्या प्रकारे आपण स्टार 11 स्टार 11 खेळाडूच्या माध्यमातून स्टार कामगिरी केली आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला रामवाडी संघाचा संगणक विनंती आहे आपण वेळ न दडवता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर सामनावीर इथं मात्र ज्यांनी क्रमांक 3 वर येऊन अतिशय अप्रतिम कामगिरी केली. कारण की 3 षटकामध्ये 31 धावा म्हणजे जवळपास लो स्कोरिंग. त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये ज्यांनी प्रभावशाली कामगिरी केली 2 खरे दावेदार होते इथं सामना जिंकण्यासाठी. 18 धावा बनवल्या खऱ्या अर्थाने पण त्या रोखल्या गेल्या. ज्या दुसऱ्या षटकामध्ये आवेशाने